मुंब्रा रेल्वे अपघातात एकूण 13 जण कसाऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या लोकलमधनं पडले होते। त्यातल्या 4घांचा मृत्यू नेमका कसा झाला, हा अपघात नेमका कसा घडला, त्यामागची कारणं काय आहेत हे थेट घटनास्थळावरून समजून घेतलंय आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी। रेल्वे स्थानकात नेमकी घटना कशा प्रकारे घडली हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय। समोर जर पाहिली तर एक फास्ट लोकल या ठिकाणाहून म्हणजे कल्याण डोंबिवलीच्या दिशेहून ठाण्याच्या दिशेने येते, तर दुसरी लोकल जी आहे ती मुंब्रा रेल्वे स्थानकातनं पुढे कल्याणच्या दिशेने जाते। सकाळी 9:30च्या वेळेस अशाच या दोन लोकल ज्या आहेत त्या दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध येत असताना जी फास्ट लोकल होती त्या फास्ट लोकल मधले काही रेल्वे प्रवासी जे आहेत ते या ट्रॅकच्या लोकलला येऊन धडकले आणि त्याच घटनेमध्ये हे सर्व रेल्वे प्रवासी जे आहेत ते खाली पडले। हाच घडलेला अपघात हा काय पहिला अपघात नाहीये, या अगोदर अनेकदा अपघात घडलेले आहेत, अनेकांचे या अपघातामध्ये मृत्यू देखील झालेले आहेत। मात्र आजची जर घटना पाहिली तर ही सर्वात मोठी घटना म्हणावी लागेल, कारण या घटनेमध्ये पहिल्यांदाच 13 रेल्वे प्रवासी एकसाथ रेल्वे ट्रॅकवरती पडलेले आहेत। 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 9 जण जे आहेत ते उपचार घेतात। त्यांच्यामध्ये अनेक जणांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक आहे। आता तरी मृत्यूंची संख्या 4 सांगितली जाते, मात्र ही मृत्यूंची संख्या जी आहे ती अधिक वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। यामध्ये सर्व लोकल प्रवासी जे आहेत तो जीवघेणा प्रवास करत असतात आणि त्यातनंच ही घटना घडल्याचा अंदाज जो आहे तो रेल्वे प्रशासनाने व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आता या रेल्वेच्या गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा हे असे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन नेमकं काय पावलं उचलते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन सतीश निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।